नमस्कार, तुमचे या माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी केली जाते. या भाजीला आमच्या इकडे लेकुरवाळी भाजी असे म्हणतात. या ठिकाणी मी आता भोगीची भाजी बनवत आहे. त्यासाठी मी इथे 2 वांगी घेतली आहेत, कांद्याची पात घेतली आहे, पावटा घेतला आहे, या ठिकाणी गाजर घेतली आहे, वाटाणे घेतला आहे, शेवगा घेतला आहे आणि हरभरे घेतले आहेत. आणि इथे बोरेचे काप घेतले. काही जण ऊस टाकतात, पेरू टाकतात, आपल्या चॉईसनुसार भाज्या वापरायच्या. काही जण वालगी टाकतात. तर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही मिक्स करू शकता. या ठिकाणी मी गरम मसाला घेतलेला आहे, रेड चिली पावडर आणि जिरे आणि धनिया पावडर घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून त्याचे कूट तयार करून घेतले आहे. या ठिकाणी मी कांदा चिरून घेतलेला आहे, टॅमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि या ठिकाणी अद्रक लसूण चेचून घेतलेले आहे. गरम झालेले आहे. आणि घेतलेले आहेत. ती टॅमॅटो चिरून घेतलेला आहे, तो पण मी आता यामध्ये मिक्स करून परतून घेत आहे. अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच रेड चिली पावडर, धने जिरे पावडर, हळद, लसूण मसाला 1-1.5 चमच. सगळे मसाले आपण भाजून घ्यायचे. मध्ये वांगी, हरभरे, पावटे, बोरं, कांद्याची पात नंतर हे मिक्स करून घेत आहे. यामध्ये नंतर गाजर, वाटाणा, शेवगा या भाज्या मी मिक्स करून घेत आहे. यामध्ये तुम्ही अजून वालगी घेवडा, तुमच्या आणि काकडीच्या काय काय भाज्या असतील त्या यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. काही जण ऊस आणि बोरे परत पेरू ही भाजीमध्ये मिक्स करतात. यामध्ये आता आपण मीठ, यामध्ये आता आपण गरम पाणी मिक्स करणार आहे आणि आपण आता भाज्या शिजून घेणार आहे. या ठिकाणी भाजी आपण चांगल्याचं शिजवून घ्यायची आहे. या ठिकाणी झाकण ठेवून मी 10 मिनिटं भाजी शिजवून घेतलेली आहे. या इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमच तीळ मिक्स करत आहे. पाणी घेऊन आपण आता पीठ मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी बाजरीची भाकरी तयार करून घेत आहे. या ठिकाणी मी पीठ आहे ते मळून घेतलेले आहे. भाकरी आहेत थापून घेत आहे. ते लावणार आहे. या ठिकाणी आता आपली भाजी शिजलेली आहे. यामध्ये मी आता शेंगदाण्याचे कूट आहे ते मिक्स करत आहे. त्यामध्ये यात कोथिंबीर मिक्स केलेली आहे. आपली भाजी तयार आहे. यामध्ये आपण आता थोडेसे तेल घातले आहेत.
ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी आपली तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा.